घरी वर्कआउट केल्याचा सगळ्यात मोठा फायदा हा आहे, की एका तासात तुमची 2 तासाची कामं पूर्ण होतात. अगं 2 तासाची नाही, खरं तर 3 तासाची. ही आहे लतिका. आणि हा आहे मितेश आणि आम्ही करणार आहोत 100 डेज ऑफ डिसिप्लिन चॅलेंज. डे 18. तर आम्ही एक्सरसाइज करता करता एखाद्या आवडत्या विषयावरचा पॉडकास्ट लावतो. तर त्यावेळेस आपण फिजिकली ग्रो करतो आणि मेंटली ग्रो करतो. पण मग हे एका तासात 2 तासाच्या गोष्टी झाल्या. तुम्ही 3 म्हणाले होते? अगं जाण्याचा एक अर्धा तास आणि येण्याचा अर्धा तास ना. दॅट मेक्स सेन्स. पण तसंही आम्हाला ट्रॅव्हलिंगही खूप आवडतं. त्यामुळे जेव्हा आम्हाला पॉडकास्ट किंवा इन्फॉर्मेटिव्ह काही बघण्याची इच्छा नसते, तेव्हा आम्ही सुंदर कॅम्पिंगचे आणि ट्रॅव्हलिंगचे व्हिडिओज बघतो. त्याच्यामुळे अजून एक मोटिव्हेशन मिळतं, की जर असंच छान-छान जागी ट्रॅव्हल करायचं असेल, तर आपल्याला फिजिकली फिट राहणं खूप गरजेचं आहे. आणि मग एक्सरसाइज करायला अजून मजा येते. तुम्हालाही जर ट्रॅव्हलिंगचे व्हिडिओ आवडत असतील, तर आम्हाला फॉलो करायला विसरू नका. आम्ही लवकरच घेऊन येणार आहोत. आज उठल्याच भूक लागलेली होती म्हणून आम्ही आधी प्री वर्कआउटला केळी खाल्ली आणि मग वर्कआउट केलं. त्यानंतर लगेच मेडिटेशनही करून घेतलं. ग्रॅटिट्यूड जर्नलिंग पूर्ण होईपर्यंत मस्त भूक लागली होती. मग ब्रेकफास्ट करून आम्ही लगेच स्किन केअरही करून घेतलं. त्यानंतर बाकीची कामं केली आणि मग दुपारचं जेवण. दिवसभर हायड्रेशनची काळजीही घेतली. आज आम्हाला दोघांनाही शूटला जायचं होतं. शूट संपेस्तोवर खूप उशीर झाला. अवेलेबल मेन्यूतले हेल्दीएस्ट ऑप्शन्स निवडले. घरी आल्यावर लगेच ब्रश केला. उद्या आम्ही पूर्ण दिवस बाहेर असणार आहोत. सगळे नियम कसे पूर्ण करायचे? तर फॉलो करा आणि आपल्या पार्टनरला शेअर करा. सोबत ग्रो करूया.